बीडमधून जात असलेल्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला माजलगावच्या अलीकडे मोठे तडे गेलेत। या महामार्गावरून दुचाकी आणि चारचाकी चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। तेलगाव माजलगाव दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरती 5 किलोमीटरपर्यंत 100 मीटरही अखंड रस्ता नाहीये। या ठिकाणी काळ्या मातीची जमीन असल्यामुळे सिमेंट रोडऐवजी डांबरी रस्ताच पाहिजे होता असं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय। तर या भेगांमुळे अनेकांना आपले जीव देखील गमवावे लागलेले असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। दरम्यान याच महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। बीडमधून जात असलेल्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला आपण जर बघितलं तर असे भीषण तडे गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आणि हे तडे इतके भीषण आहेत की या तड्यामधून जर एखादी चारचाकी किंवा दुचाकी गेली तर तिचा सहज अपघात होईल। याआधी देखील गंभीर अपघातून अनेकांना आपले जीव देखील या ठिकाणी गमवावे लागलेत। सोबतच आपण बघितलं तर या रस्त्यामधील जे कॉन्क्रीट मधले जे गज आहेत हे गज देखील बाहेर आल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे देखील मोठा धोका जो आहे तो दुचाकी आणि चारचाकींना संभावतो। आता आपण जर बघितलं तर पात्रूड पासून माजलगाव पर्यंत जे 5 किलोमीटरचं अंतर आहे, 100 मीटरही रोड असा नाही की ज्या रस्त्याला तडा गेला नाही। हा जर रस्त्याची अडचण ही कधीपासूनची आहे? हे रस्ता आरटीजीचा देशमुख आमदार होते त्या काळामध्ये सुरुवात झालेली होती, पण काम झाल्यापासून 1 महिन्याच्या आतच रस्ता फुटायला असं हे सुरुवात झालेली। कारण की हे काळीची माती आहे आणि काळीची माती असल्यामुळे इथं सिमेंट रस्ताच पाहिजे। सिमेंट रस्ता डांबर रस्ता पाहिजे। डांबर रस्ता असला की ते भागत नाही। सिमेंट रस्ता असल्यामुळे ती काळीची माती जी आहे ती अशी भागून जाते आणि ह्याच्यामध्ये 41 लोक मरण पावलेले ह्या खड्ड्यामध्ये। आता सहज जरी असं माणूस पायी जरी चालले ह्या सिमेंट रोडनी तर असं भीती वाटते। या ठिकाणी डांबरी रस्ता असला तर एवढं नुकसान रस्त्याचं झालं नसतं आणि त्यामुळे प्रवाशांचं नुकसान झालं नसतं। मात्र डांबरी रस्ता नसल्यामुळे हे जे अपघात होतात याकडे स्वतः गडकरी साहेबांनी लक्ष देण्याची विनंती देखील नागरिकांकडून करण्यात आली आहे। स्वानंद पाटील, एबीपी माझा, माजलगाव, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।